की भारतातली पहिली निवडणूक जी 51 साली झाली त्यावेळेला तुम्ही विचार करा, त्यावेळेला कुठलाही कॉम्प्युटर भारतामध्ये 51 साली, कॉम्प्युटर हा शब्दही कुठे ऐकलेला नव्हता कुणी जगामध्ये सुद्धा, मला वाटतं याला. त्यानंतर टाईपरायटर सुद्धा सरकारी ऑफिसेसमध्ये, टाईपरायटर पण प्रत्येक ऑफिसमध्ये होताच असं नाही. भारतामधले सगळे जिल्हे जर घेतले तुम्ही त्याच्यावरती, आणि 17,32,00,000 लोकांनी त्यावेळेला हे केलं, मतदान केलं. 120 दिवस मतदान प्रक्रिया चालली होती याच्यावरती. आणि तयारी म्हणजे 50 सालापासून तयारी होती, त्यावेळेला 51 साली ही निवडणूक झाली. आणि त्याच्याबद्दल अनेक परदेशी लेखकांनी याच्यावर पुस्तकं लिहिली आहेत की जगातली सर्वात मोठी लोकशाहीची निवडणूक कशी झाली. विचार करा, 120 दिवस निवडणूक, भारतामध्ये त्यावेळेला वाहनं नव्हती, रस्ते नव्हते, तरी त्या मतदान पेट्या एकत्र आणून त्या मतमोजणी करायची, हाताने त्याच्या नोंदी करायच्या, कारण टाईपरायटरही नव्हते, कॉम्प्युटर नव्हते त्यावेळेला, कॅल्क्युलेटर्सही असतील की नाही शंका आहे मला वाटतं. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भारताने निवडणूक घेतली. 17,32,00,000 त्यांच्या मतदार याद्या सुद्धा कशा बनवल्या गेल्या हे सुद्धा एक खरोखर म्हणजे मोठं हे होतं. त्याच्याबद्दल आपण उल्लेख केलाय, ह्याच्यामध्ये उल्लेख आहे. म्हणजे पहिली निवडणूक हे सुद्धा एक भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने फार मोठं पाऊल होतं, आणि ते कशा प्रकारे घेतलं गेल्याची कल्पना पण करवत नाही याला.